वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP 30 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, अतिशय सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो, आणि स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो, कारण तितका वेळ आता परीक्षेत उरलेला नाही, म्हणून जे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणलेले आहोत। प्रत्येक प्रश्न जे आहे ते पेपर 1 आणि पेपर 2 साठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी सीटेट डिसेंबर 2024 विषय मराठी साठी मोस्ट IMP हे प्रश्न असणार आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन करू शकतात, जेथे आपल्याला TET सीटेट व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेसंदर्भात टोटल अपडेट जे आहे ते भेटेल मित्रांनो। तर चला व्हिडिओला लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की वाचन करताना, अर्थ असा आहे की वाचन करताना काय करावे किंवा वाचन करताना काय होते, हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे: नोंद घेणे, नोट मेकिंग, सारांश लिहिणे, आकलन होणे किंवा टिप्पण काढणे, नोट टेकिंग। अशा प्रकारे मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे। तर लक्षात ठेवा, वाचन करताना आकलन होणे अत्यंत आवश्यक असते मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। वाचन करताना आकलन होणे अनिवार्य असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। हे बघा मित्रांनो, अतिशय लेटेस्ट हे प्रश्न असणार आहे आणि ट्रेंडिंग मध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात सीटेटच्या परीक्षेमध्ये, तसेच प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो। अतिशय फास्ट आपण हे 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। एखाद्या संस्थेत शैक्षणिक साधन सामग्री संपर्यंत पोहोचण्यास पुढीलपैकी कोणते संप्रेषण तंत्रज्ञान मदत करते? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो: इंट्रानेट, डेलनेट, एअरनेट किंवा इंटरनेट। तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे इंटरनेट। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की संगणक निर्मिती वास्तविकता म्हणजे। तर हे बघा मित्रांनो, संगणक निर्मिती वास्तविकता म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, संगणक निर्मिती दृश्यकरणाचे, व्हिडिओ ऑडिस्क किंवा टेलिकॉन्फरन्सिंग। तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे संगणक निर्मिती वास्तविकता म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक 2 संगणक निर्मिती दृश्यकरणाचे या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ओके, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। हे बघा व्याकरण संदर्भातला हा प्रश्न आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 6 ते 8 प्रश्न व्याकरण संदर्भात सुद्धा परीक्षेत विचारले जातात पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विषय मराठी भाषामध्ये। ओके, पुढीलपैकी कोणते क्रमवाचक विशेषण आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। क्रमवाचक विशेषण कोणते? चौघे, चौपट, चारदा किंवा चौथे। तर हे बघा मित्रांनो, पहिले, दुसरे, तिसरे, चौथे हे जे असणार आहे ते क्रमवाचक विशेषण या ठिकाणी असणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे, ऑप्शन क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। खूप मोठे प्रश्न किंवा ऑप्शन तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये दिले जातात। पूर्वीचे प्रश्नपत्रिका तुम्ही पाहून घ्या। भाषा ग्रहण म्हणजे, आता हे बघा मित्रांनो, भाषा ग्रहण म्हणजे नेमका काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 येथे दिलेला आहे की व्याकरणाचे विश्लेषण व आकलन आणि शब्द संपत्तीचे पाठांतर याकडे पाहण्याच्या पद्धतशीर दृष्टिकोन म्हणजे भाषा ग्रहण म्हणजे। ओके, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की
मानवी मेंदूच्या क्षमतेमुळे मातृभाषा किंवा द्वितीय भाषा शिकण्याची प्रक्रिया असते? ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण करण्याचे तंत्र असते, किंवा ऑप्शन क्रमांक 4 ज्यात आवश्यक शब्दसंपत्तीचे पाठांतर आणि वापर गरजेचे असते, अशा प्रकारे किंवा असतो. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा की भाषा ग्रहण म्हणजे काय, तर मानवी मेंदूच्या क्षमतेमुळे मातृभाषा किंवा द्वितीय भाषा शिकण्याची प्रक्रिया असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 हे बघा NCF 2005 बद्दल प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. परीक्षेत एक प्रश्न जे आहे तुम्हाला NCF 2005 संदर्भात विचारला जातो की 2005च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार NCF कोणत्या भाषेच्या अध्ययनाचे ध्येय हे साक्षरतेला अमूर्त विचार ज्ञान ग्रहण करण्याचे साधन असते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. प्रथम भाषा, तृतीय भाषा, अभिजात भाषा किंवा द्वितीय भाषा, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच प्रथम भाषा. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. हे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. हे बघा मित्रांनो वाक्प्रचार नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. झक मारणे, गप्पा मारणे, मासे मारणे किंवा माशा मारणे. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे आपला योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 गप्पा मारणे. गप्पा मारणे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की विजय केंद्री पद्धतीमध्ये अध्ययन अनुभव डॅश डॅश भोवती आखलेला असतो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. प्रश्न समजून घ्या कारण की प्रश्न समजणे खूप खूप आवश्यक आहे या ठिकाणी मित्रांनो. प्रश्न जर आपल्याला समजला नाही तर आपल्याला उत्तर सुद्धा या ठिकाणी भेटणार नाही मित्रांनो. विजय केंद्री पद्धतीमध्ये अध्ययन अनुभव डॅश डॅश भोवती आखलेला असतो, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे शिक्षकाच्या विषयावरिता प्रभुत्व, विषय, शैक्षणिक, तंत्रज्ञान किंवा विद्यार्थ्याची आवड, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थ्याची आवड, कारण की विजय केंद्री पद्धतीमध्ये अध्ययन अनुभव विद्यार्थ्याची आवड भोवती आखलेला असतो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की मूल्यांकनाचा निकष हा असतो. हे बघा मित्रांनो मूल्यांकनाच्या निकष संदर्भात येथे प्रश्न विचारलेला आहे की मूल्यांकनाचा नेमका निकष कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेला आहे. गुणांची प्रश्नावर विभागणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत, गुण देण्याबद्दलच्या सूचना, स्कोरिंग की, मूल्यमापनाची नियमावली, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि आपल्याला येथे प्रश्न विचारलेला आहे की मूल्यांकनाचा निकष हा असतो. तर हे बघा मित्रांनो मूल्यांकनाचा निकष म्हणजेच मूल्यमापनाची नियमावली. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. खूप मोठे मोठे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि ज्ञान रचनावाद हा असा सिद्धांत आहे की ज्यात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो. विद्यार्थी स्वतःच्या अनुभवामधून आणि जगाविषयी ज्ञानामधून स्वतःचे मत बनवतात. ओके. ऑप्शन क्रमांक 2 येथे दिलेला आहे की विद्यार्थ्यांना निरनिराळ्या माध्यमातून संशोधन सिद्धांत बनवणे हे शिक्षक सुकर करतात. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विद्यार्थी स्वतःच्या अध्ययन सामग्री तयार करतात जेणेकरून त्यांना स्वावलंबनाचा अनुभव मिळतो. किंवा ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी विविध सॅम्पल अभ्यास करून सुस्थापित निष्कर्ष काढतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ज्ञान रचनावाद हा असा सिद्धांत आहे की ज्यात 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. जस्ट एक मिनिट.
हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि आपल्याला येथे ज्ञान रचनावाद हा असा सिद्धांत आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। विद्यार्थी निरनिराळ्या माध्यमातून संशोधन सिद्धांत बनवणे हे शिक्षक सुकर करतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदी भाषा पॅडागॉजी, मराठी भाषा पॅडागॉजी, भाषा 1 आणि भाषा 2 साठी SST पॅडागॉजी आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो। फ्री प्लेलिस्ट तुमच्यासाठी आमच्या चॅनलमध्ये अवेलेबल केलेली आहे मित्रांनो। तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करून सीटेट डिसेंबर 2000 साठी जे तयार केलेली प्लेलिस्ट आहे मित्रांनो ते पाहू शकतात, कारण मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात खूप कमी डेटा जे आहे ते मित्रांनो यूट्यूबवर उपलब्ध आहे हे तुम्हाला माहीत आहे। तर चला व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन मित्रांनो आपल्याला इथे दिलेले आहे। व्याकरण, भाषांतर, संज्ञापनात्मक, द्विभाषिक किंवा अनौपचारिक। तर हे बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो, तर संज्ञापनात्मक ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की इंग्रजीच्या पाठ्यक्रमात संवाद लेखनाचा समावेश मुख्य तपासणीसाठी करतात अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे अचूक व्याकरणसाठी, संभाषण कौशल्यासाठी, सृजनशीलतेसाठी किंवा प्रवाही लेखनासाठी। तर हे बघा मित्रांनो इंग्रजीच्या पाठ्यक्रमात संवाद लेखनाचा समावेश मुख्य तपासणीसाठी करतात। योग्य उत्तर असणार आहे सृजनशीलता, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 13 आपण पाहत आहोत मित्रांनो की शिकवले जाते ते सर्व शिकले जातेच असे नाही, कारण मोस्ट IMP हे प्रश्न आहे मित्रांनो। शिकवले जाते ते सर्व शिकले जाते असे नाही कारण विद्यार्थी अनौपचारिक चर्चा सुरू असताना लक्ष देतात। ओके, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की शिक्षकाच्या सामाजिक व आर्थिक स्तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तरापेक्षा वेगळा असतो। ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या क्षमता व व्यक्तिमत्वे वेगवेगळी असतात आणि त्यांची पार्श्वभूमी ही वेगळी असते। ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की शिक्षक किंवा विद्यार्थी कोणत्या विषयावर पूर्ण प्रभुत्व मिळवू शकत नाही। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे किंवा योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे विद्यार्थ्यांची क्षमता व्यक्तिमत्वे वेगवेगळी असतात। हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जे आहे विद्यार्थ्यांची क्षमता आणि व्यक्तिमत्वे वेगवेगळी असतात आणि त्यांची पार्श्वभूमी वेगळी असते। आपला ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। हे बघा प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की मध्यवर्ती कल्पना सांगणारे एक वाक्य खालीलपैकी कशात असते। हे बघा मित्रांनो मध्यवर्ती कल्पना सांगणारे एक वाक्य खालीलपैकी कशात असते असा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेला आहे भाषण, परिच्छेद, संभाषण किंवा निबंध। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। लक्षात ठेवा मित्रांनो मध्यवर्ती कल्पना सांगणारे एक वाक्य जे असते ते परिच्छेद मध्ये असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे मित्रांनो। हे बघा खूप मोठा हा प्रश्न आहे। पहिले आपण प्रश्न वाचून घेऊया मित्रांनो, त्यानंतर आपण याचे ऑप्शन पाहूया कारण खूप मोठा प्रश्न आहे। हे बघा उत्तर सुद्धा खूप मोठे ऑप्शन सुद्धा खूप मोठे या ठिकाणी दिलेले आहे की एक माध्यमिक शिक्षक अनेक भाषेचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनाच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो। अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। हे बघा
ऑप्शन अशा प्रकारे येथे दिलेला आहे की ऑप्शन क्रमांक 1 द्विभाषिक समाज गटाची आणि भाषिक संपर्क जाळ्याची नेटवर्क विविध प्रकारची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी लोकांना दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करायला भाग पडणारी परिस्थिती समजून घेण्यासाठी ऑप्शन क्रमांक 3 जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी किंवा मोठे झाल्यावर त्यांना कुठे राहायला आणि काम करायला आवडेल ते समजण्यासाठी। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा पाहून घ्या की एका माध्यमिक शिक्षक म्हणजे 6वी ते 8वीचे जे शिक्षक असतो अनेक भाषेचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनाच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे की द्विभाषिक समाज गटाची आणि भाषिक संपर्क जाळ्याची नेटवर्क विविध प्रकारची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। हे बघा, प्रश्न क्रमांक 16 सुद्धा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो की जर विद्यार्थी शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक, इंद्रिय, मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढीलपैकी कशाची निवड करावी असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या आणि समजून घ्या मित्रांनो, कारण प्रश्न समजणे खूप खूप आवश्यक आहे या ठिकाणी। उपयात्मक योजना, वर्गाचे व्यवस्थापन, मान्यविधिष्ठित शिक्षण किंवा विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण। तर हे बघा मित्रांनो, विशिष्ट गरजावर आधारित शिक्षण जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। विशिष्ट गरजावर आधारित शिक्षण आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की मूल्यमापनाचे निकष म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। मूल्यमापनाचे मार्गदर्शन सूत्र, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे मूल्यमापनाचे साधन। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे की मूल्यमापनाचे निकष म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे मूल्यमापनाचे मार्गदर्शन सूत्र म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। हे बघा, प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 2 शब्दांचे लिंग एक सारखे आहे। हे बघा मित्रांनो, 4 वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या 2 वाक्याचे लिंग एक सारखे आहे। ऑप्शन क्रमांक 1 नावात काय आहे, नावेत बेस, 50वे पान उघड, पान खाणार का, तुझ्या येण्याची वेळ काय आहे, किती वेळ फुकट घालवलास किंवा बर्फाचा गोळा खाऊ नकोस, काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि प्रश्न विचारलेला आहे की 2 शब्दांचे लिंग एक सारखे आहे ते वाक्य कोणता। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। 50वे पान उघड, पान खाणार का आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। हे बघा, प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतात 4 ऑप्शन दिलेले आहे आणि ज्ञानरचनावादाच्या सिद्धांता संदर्भात येथे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि अनुभवावर चिंतन करून साध्य करतात। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे की भिन्न नमुन्याच्या विविधतेचा अभ्यास करून दृढ पायावर आधारित निष्कर्ष काढतात। ऑप्शन क्रमांक 3 येथे दिलेला आहे की विद्यार्थ्यांना शिक्षकाची मदत मिळते आणि ते स्वतःच्या सिद्धांतांचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात किंवा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे की स्वतःची अध्ययन साधने तयार करून प्रत्यक्ष अनुभव मिळवतात। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आणि विचारलेला आहे की ज्ञानरचनावादाचा सिद्धांत म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे विद्यार्थी शिक्षकांची मदत मिळते आणि ते स्वतःच्या सिद्धांतांचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ज्ञानरचनावादा संदर्भात हा आपला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आणि
दोन प्रश्न जे आहेत ते डिफरंट टाईपने इथे विचारलेला आहे मित्रांनो. ओके, चेंज करून प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. ओके, प्रश्न क्रमांक 20 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. हे बघा, क्वेश्चन नंबर 20 येथे विचारलेला आहे की संदेशाचे ध्वनी, शब्दांच्या जाती, रूपव्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. वाचन, लेखन, श्रवण किंवा भाषण. तर हे बघा, संदेशाचे, ध्वनीचे, शब्दांच्या जाती, रूपव्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू म्हणजेच वाचन. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. हे बघा, प्रश्न क्रमांक 21 येथे दिलेला आहे की विषय केंद्री पद्धतीत अध्ययन अनुभव कशाभोवती संघटित केला जातो. हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की विषय केंद्री पद्धतीत अध्ययन अनुभव कशाभोवती संघटित केला जातो किंवा केले जातात, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. विद्यार्थ्यांना विषयात वाटणारा रस. ऑप्शन क्रमांक 2, अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी. ऑप्शन क्रमांक 3, शिक्षकाचे विषयावरचे प्रभुत्व किंवा शैक्षणिक तंत्रज्ञान. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे की अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. हे बघा, प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी विचारलेला आहे की उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात. हे बघा मित्रांनो, उपजत प्रतिभेबद्दल इथे प्रश्न विचारलेला आहे आणि सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर मिळतात, असाच प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. बुद्ध्यांक चाचणी. ऑप्शन क्रमांक 2, भावनिक बुद्ध्यांक चाचणी. शिक्षक आणि पालक किंवा शाळेतील संचयी नोंदपत्र. तर हे बघा मित्रांनो, उपजत प्रतिभेची जे सर्वोत्तम लक्षण असणार आहे ते असणार आहे बुद्ध्यांक चाचणी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 येथे विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 23 येथे विचारलेला आहे विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टीपैकी काय करू शकतो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतीच्या नित्याचा घटक म्हणून समावेश करणे. ऑप्शन क्रमांक 2, शिक्षकाने नुकतेच जे म्हटलेले असेल ते एकेका विद्यार्थ्याला म्हणायला सांगता मधून थांबा. काय लिहिलेलं आहे पाहिजे. विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे किंवा विद्यार्थी जे ऐकत आहे त्याविषयी सखोल विद्या करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे की विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विद्या करण्यासाठी त्यांना वारंवार आठवण करून देणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 24. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके, क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. प्रश्न असा आहे की एका शिक्षिकेच्या वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीवर विद्यार्थी आहेत. ओके, भाषिक पार्श्वभूमी विद्यार्थी आहेत, त्यांना अधिक मदत व्हावी म्हणून अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्य वाक्याती शब्दोवयांच्या जागी टाळ्या वाजून शारीरिक हालचालीत करते. तिच्या या पद्धतीचा रोख प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावर आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. लय, भाषा वापरशास्त्र, ध्वनिशास्त्र बद्दलची सजगता किंवा व्यवस्था. हे बघा मित्रांनो, वाक्य व्यवस्था. तर हे बघा, ध्वनिशास्त्र बद्दलची सजगता आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये विचारले जातात, खूप मोठे प्रश्न, तशा प्रकारचे प्रश्न आपण तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. हे बघा, प्रश्न क्रमांक 25 येथे दिलेला आहे की एकमेकांना समजून घेणे व एकमेकाबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकरित्या साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अवकाशिक, भाषिक,
आंतरवैयक्ती किंवा आंतरवैयक्ती? तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आंतरवैयक्ती आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 येथे विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तरे देतात. यापूर्वी शिक्षकाचे कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे, ऑप्शन क्रमांक 2 भाषिक विकासाला चालना देणे, ऑप्शन क्रमांक 3 अध्ययनाच्या विविध पद्धतीचा समावेश करणे किंवा बौद्धात्मक विकासाला गती देणे. तर हे बघा मित्रांनो, योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 भाषिक विकासाला चालना देणे. म्हणजेच आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे भाषिक विकासाला चालना देणे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. हे बघा प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. खूप मोठे प्रश्न, मॅक्झिमम मोठे प्रश्न तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेटच्या मराठी भाषेच्या संदर्भात विचारले जाईल मित्रांनो, की जेव्हा मातृभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्गात अधिक असते, ओके, तेव्हा अशा मुलांच्या वर्गात विदेशी म्हणजेच इंग्लिश भाषेतील कोणताही विषय शिकविताना शिक्षकांची कशासाठी जागरूक असावे. हे बघा मित्रांनो, वर्गात जे विद्यार्थी आहेत ते मातृभाषेचा अधिक वापर करतात आणि त्या वर्गात जर आपल्याला इंग्लिश ही भाषा शिकवायची आहे तर आपल्याला कशासाठी जागरूक राहावे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्या मातृभाषेला साथ न घालता नवीन भाषेतील त्यांचे सामर्थ्य वाढायला हवे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते निगेटिव्ह आहे आपल्या या ठिकाणी. ओके, उद्दिष्टित इंग्रजी भाषा विषयाचे उद्दिष्ट कदाचित गाठता येणार नाही असे समजावे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह दिलेला आहे. आपल्या अभ्यासक्रमासोबतच संवाद उद्दिष्टित भाषेचाही वापर करायला हवा. ओके, आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी वेगळा वर्ग द्यायला हवा. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्या अभ्यासक्रमासोबतच संवाद उद्दिष्टित म्हणजेच इंग्लिश भाषेचाही वापर करायला हवा. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. आता हे बघा प्रश्न क्रमांक 28 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे की साठ्याच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना लिखाण करताना स्वतःला बरोबर व्यक्त करता येत नाही. यावर यशस्वी उपाययोजना पुढील प्रमाणे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि अतिशय सोपा हा प्रश्न आहे, काही कठीण प्रश्न हा नाही. विशेष वर्ग घेऊन काही शब्दांचा सराव नियमित कालावधीनंतर करून घ्यावा. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्यासाठी प्रोत्साहित करतानाच नवे शब्द शिकण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुरूप त्यांना बदलून विषय द्यावा किंवा काही शब्द व त्यांचे अर्थ पाठांतरासाठी व वाक्य उपयोगासाठी द्यावे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि बरोबर उत्तर जे असणार आहे ते असणार आहे विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित करतानाच नवे शब्द शिकण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 29. हे बघा प्रश्न क्रमांक 29 येथे विचारलेला आहे की उद्दिष्टित म्हणजेच इंग्लिश भाषा किंवा इंग्रजी भाषेतील उच्चारण समृद्ध करण्याच्या वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणारा ठरतो. वाक्याशी खालीलपैकी काय सुसंगत नाही. हे बघा मित्रांनो, निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की वाक्याशी खालीलपैकी काय सुसंगत नाही असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ध्वनी मुद्रण आणि ऐकणे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या काळातील उद्घोषणा, पांढऱ्या बोर्डाच्या फलकाचा वापर किंवा भूमिकांच्या सादरीकरण. तर हे बघा मित्रांनो, काय सुसंगत नाही तर ऑप्शन क्रमांक 3 जे असणार ते सुसंगत नाही. पांढऱ्या बोर्डाच्या फलकाचा वापर या ठिकाणी सुसंगत नसेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत मित्रांनो. व्हिडिओला प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा. एखाद्या लेखाचे मूल्यमापन करताना त्या लेखात महत्त्वाचे मुद्दे पुनरुक्ती न होता लेखाच्या कोणत्या भागा पुन्हा दिसून येतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो.
लेखाच्या सुरुवातीला, समारोपात, दुसऱ्या परिच्छेदात किंवा लेखाच्या माध्यमात? तर हे बघा मित्रांनो, एखाद्या लेखाच्या मूल्यमापन करताना त्या लेखात महत्त्वाचे मुद्दे पुनरुक्ती न होता लेखाच्या कोणत्या भागा पुन्हा दिसून येतात? तर समारोपात. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. समारोपात आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP हे प्रश्न आपण पाहिले आहेत मित्रांनो. सीटेट डिसेंबर 2024 साठी प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की काफी म्हणजेच हे जे सगळे जे प्रश्न होते ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले आहोत मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.